नव्या कररचनेमध्ये मोठे बदल, 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही। नव्या कररचनेतल्या बदलांमुळे करदात्यांना 17,500चा फायदा। पगारदार आयकरदात्यांसाठी प्रमाणित वजावट 50,000वरून 75,000वर, तर फॅमिली पेन्शन धारकांसाठी प्रमाणित वजावट 15वरून 25,000वर। सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांची एंजल टॅक्समधून मुक्तता। परदेशी कंपन्यांना कॉर्पोरेट करात सवलत, सुधारित कॉर्पोरेट सवलत 35%। मोबाईल फोन, चार्जर, सोनं, चांदी स्वस्त होणार, तर प्लास्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार। कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1,52,000 कोटी रुपयांची तरतूद। 32 फळं आणि भाज्यांच्या 109 जाती वितरित करणार, नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार। ग्रामविकासासाठी 2,66,000 कोटी रुपयांची तरतूद। राज्यांना 15 वर्ष व्याजमुक्त कर्ज पुरवठा केंद्र सरकार करणार। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना। 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप, महिन्याला 5,000 रुपयांचा भत्ता। बजेटमध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी भरघोस तरतूद। आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीसाठी 15,000 कोटी रुपये, तर बिहारमधल्या महामार्गासाठी 26,000 कोटींची घोषणा। केंद्र सरकारचं टेम्पल टुरिझम, बिहारमध्ये विष्णुपद मंदिर आणि महाबोधी कॉरिडॉरची घोषणा। नालंदाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करणार। बजेटनंतर शेअर बाजारात निराशा। सेन्सेक्स 500 अंशांनी तर निफ्टी 150 अंशांनी खाली। आणि मुंबई नाशिक मार्गावरच्या खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक। घोटी टोल नाका पाडला बंद। खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत माघार नाही, पदाधिकाऱ्यांची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।